महेश्वर म्हणजे आई, भोळी भाकरी. त्यानंतर विष्णू म्हणजे पालन करतात, म्हणजे वडील, बाप. आणि ब्रह्म, जो ब्रह्म ज्ञान देतो, तो म्हणजे शिक्षक. अशा त्रिदेवांचं दर्शन म्हणजे श्री गुरुदेव दत्त असं मी मानते. तर या दत्तगुरूंचा, तिन्ही दत्तगुरूंचा मला अतिशय चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळाला. खरं तर पाचोड या गावामध्ये राहून सुद्धा माझ्या वडिलांनी, आम्ही 6 बहिणी असताना माझं लवकर लग्न केलं नाही. माझ्या इच्छेनुसार स्थळ तर लगेच यायला सुरुवात होतेच, 10वी असो किंवा 12वी असो. पण त्यावेळेला फक्त मी एकदाच म्हटले की पप्पा मला शिकायचंय आणि मला शिकू द्या म्हणून. तर पप्पांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी आग्रह केला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. तर खरंच इथे माझे पप्पा बसलेले आहेत. माझ्या पप्पासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यांचं स्वागत करावे. आम्ही 6 बहिणी सर्व शिक्षित आहोत आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला आपल्या सगळ्यांची लग्न झाली त्यावेळेला हुंडा प्रथा होती, हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण त्या काळात आमच्या 6 बहिणींना एकही रुपया हुंडा न देता माझ्या वडिलांनी सगळ्यात चांगली स्थळं बघितली आणि आमच्या सर्वांची चांगल्या प्रकारे लग्न लावून दिली. त्यानंतर माझं क्वालिफिकेशन तुम्हाला सांगते. माझं ग्रॅज्युएशन पाचोडमध्येच झालं. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पाचोडमध्ये आता मॅडम म्हटल्या की ग्रंथालय होतं, पण त्यावेळेला आपण पुस्तकं वगैरे काही घेत नव्हतो. कॉलेजची ही तशीच बरीचशी परिस्थिती होती. आणि यानंतर जेव्हा मी पुढे गेले MA करण्यासाठी, मला आमच्या सरांनी, म्हणजे जैन सर होते कॉलेजला, त्यांनी गायडन्स केलं की तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जा, तिथं तुमचा लगेच नंबर लागेल. तिथे युनिव्हर्सिटीमध्ये माझा पहिलाच दिवस होता. पप्पा माझ्या सोबत होते आणि फॉर्म भरल्यानंतर पहिल्याच लिस्टला MA इंग्लिशसाठी माझं पहिल्याच लिस्टमध्ये पहिल्याच क्रमांकाला नाव होतं. माझं ऍडमिशन MA ला अक्षरशः 34 रुपयांमध्ये झालं युनिव्हर्सिटीला. त्यानंतर मी MA इंग्लिश माझं युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट केलं. त्यानंतर BEd ची CET आमच्या वेळेला होती. BEd ची CET दिली. माझा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबरही लागला. माझं फैजपूर जिल्हा जळगाव इथे माझं BEd झालं. त्यानंतर मी इथे जैन इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस जॉब केला, एखादा वर्ष जॉब केला असेल. BEd झाल्यानंतर मसोदरी शिक्षण संस्थामध्ये माझी टीचर म्हणून नेमणूक झाली आणि तो अतिशय सुंदर क्षण होता माझ्यासाठी. माझ्या इंटरव्ह्यूसाठी 12 लोक बसलेले होते आणि खरंच मला अभिमान वाटतो की मी जे काही शिकले, ग्रॅज्युएशन पर्यंत असेल, BEd पर्यंत असेल, माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी उत्तीर्ण झाले आणि मला तिथं शिक्षक म्हणून माझं नाव पुढे घेण्यात आलं. आणि 6च महिन्यानंतर मला प्रिन्सिपल पद म्हणून समर्थ इंग्लिश स्कूल अंकुशनगर इथे मला तिथे जॉब मिळाला. त्यानंतर 2 वर्ष मी प्रिन्सिपल पदावर होते. नंतर माझं लग्न झालं. 6 वर्षाचा गॅप आणि संसार या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या. त्यावेळेला माझ्या मिस्टरांचं असं मत होतं की तू जॉब करते पण तुला लग्नानंतर जॉब करता येणार नाही, कारण घरी भरपूर होतं, त्यांचं स्टोन क्रशर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे जॉब करायचं नाही असा स्पष्ट होता. पण दिवस निघून गेले आणि नंतर मी माझी मनाची जी आहे, कारण कंटिन्यू जी व्यक्ती 6-7 वर्ष जॉब करते आणि शिक्षणाच्या प्रवाहात आहे, तर मला घरी करमतच नव्हतं. 2 मुलं झाल्यानंतर मी माझ्या शिक्षण संस्था, मी 2007लाच म्हणजे लग्नाच्या अगोदरच संस्था रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ती महाराष्ट्र राज्यासाठीच ती संस्था रजिस्ट्रेशन केली होती की उद्या जर मी लग्न करून जर कुठे गेले तर मला त्या ठिकाणी माझी स्वतःची शाळा मला काढता येईल यासाठी. आणि मग नंतर लग्नाच्या 6 वर्षानंतर मी तिथे पुण्यामध्ये प्रीस्कूल सुरू केलं. माझ्या स्कूलचं नाव स्टारडम इंटरनॅशनल स्कूल आहे आणि मागच्या 3 वर्षामध्ये मी 1ली ते 12वी या पूर्ण इयत्तेचं संपूर्णपणे सगळं जे पूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण पार पाडल्या. आणि नॅचरल ग्रोथ नुसार आता मी नर्सरी पासून तर 6th स्टँडर्ड पर्यंत CBSE पॅटर्नची शाळा चालवते. यामध्ये अनुक्रमे माझ्याकडे 22 शिक्षकांचा स्टाफ आहे. स्वतःची जागा मिस्टरांचीच होती, त्यामुळे खूप व्यवस्थित झालं. आणि खरं सांगते, जसं वडिलांनी मला साथ दिली तशीच माझ्या मिस्टरांनी मला साथ दिली माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कारण जेव्हा मी मसोदरी शिक्षणमध्ये जॉईन झाले, मसोदरी शिक्षण संस्थेमध्ये, तेव्हा मला विचार आला होता की ज्या लोकांना त्यामधला अनुभव नाहीये तरी ते शिक्षण संस्था काढतात आणि आपल्यासारखे विद्यार्थी तिथं शिक्षक म्हणून रुजू होतात आणि त्यांची भरभराट करतात किंवा त्या गोष्टींचा विकास करतात, मग आपण का नाही. आणि म्हणूनच 2007 रोजीच मी ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या. ऍक्च्युली हे सगळं करत असताना, शिक्षण आहे किंवा या सगळ्या गोष्टी करताना हा संघर्ष खरंच खडतर होता, पण मी कधीच हार मानली नाही.
आणि मी पुढे गेले, कारण माझ्या वडिलांचाही मला त्यावेळेस पाठिंबा होता आणि त्यांची शिकवण होती की कधीच हार मानायची नाही. तसे मला संस्कारच करण्यात आले होते. त्यानंतर आज मी जेव्हा शिकवते, तुम्हाला खोटं सांगत नाही, मी कोणताही विषय शिकवू शकते, मग तो सीबीएसई बोर्डचा असो किंवा आयसीएसई बोर्डचा असो. एसएससी बोर्डमध्ये आमचं सगळ्यांचं एज्युकेशन झालेलं आहे. आमची मुलं पुण्यामधल्या आयसीएसई बोर्ड शाळेमध्ये आता सध्या त्यांचे ऍडमिशन्स आहेत. त्यांचा कोणता जरी विषय असला तरी तो शिकवता येतो. कारण काय, आमच्यावर ज्या शिक्षकांचे जे आमच्यावर सगळे त्यांनी जे शिकवलं किंवा काहीही केलं त्यासाठी, तर जेव्हा मी मराठी शिकवते, मराठीचे शिक्षक माझ्या समोर उभे राहतात. मी जेव्हा 5वीला होते तेव्हा देवडे सर होते, सगळ्यांना आठवत असेल, गोल चेहरा, सुंदर अक्षर, म्हणजे त्यावेळेला देवडे सर म्हणून होते. आणि त्यानंतर बोरसे मॅडम, त्यांचे खूप बोलणे खाल्लेत मी 5वीला असताना. आणि खोटं सांगत नाही, जेव्हा ऑफ पिरियड असायचा ना, प्रत्येक शिक्षक आमच्या क्लासमध्ये येऊन सांगायचे, तुमचा क्लास सगळ्यात जास्त धिंगाणा करतो. हे असायचं, पण खरं तर हे शिक्षकांचं वाक्य असतं. त्यावेळेस मी शिक्षक झाले तेव्हा मला कळतं की मी प्रत्येक वर्गात जाऊन म्हणते की तुम्ही सगळ्यात जास्त धिंगाणा करता, असं असायचं. त्यानंतर जेव्हा मॅडम शिकवायच्या, सातपुते आली असेल इथे, वंदना सातपुते आली आहे, गेली, तर मॅडमचा समोर क्लास सुरू असताना आम्ही गुपचूप बोरं खायचो. हे ठरलेलं असायचं. पटकन डबा फिनिश करायचा, बाहेर मावशी बसलेल्या असायच्या आणि त्या मावशींकडून आम्ही बोरं घेऊन यायचो. रोडच्या पलीकडे एक टपरी होती, त्या टपरीमधून बोरफूट घेऊन यायचो. त्याच्यानंतर उशीर झाला की गेट जवळ कोण असायचं, गुजर सर असायचे, एक गोल छडी घेऊन उभी असायचे. बराच वेळा उशीर व्हायचा, सरांचा मारही खायचा. कधी कधी सर फक्त असं हातावर ठेवायचे, म्हणायचे जापळ, असंही व्हायचं. त्यानंतर कबड्डी टीम मध्ये मला आवर्जून वावधने सर आणि परदेशी सर यांचं उल्लेखनीय मला नाव घ्यावंसं वाटतं. कारण पहिल्याच वेळेस आम्ही 6वी 7वीला असताना कबड्डी टीम मध्ये कोण कोण होता, हात वर करा. त्या सगळ्या मुली, म्हणजे आम्ही पहिल्याच वेळेस 6वीला असताना, 7वीला असताना, 8वीला असताना आम्ही पहिल्याच वेळेस कबड्डी टीम मध्ये संभाजीनगर असो किंवा मग चितेगाव असो, पैठण असो, इथे आम्हाला घेऊन गेलेले होते. त्यानंतर सायन्स एक्झिबिशन मध्ये सुद्धा आम्हाला पार्टिसिपेट करण्यात आलं. परदेशी सरांनी एमसीसीचे जे पिरियड आहे, मला आता सुद्धा ह्या ग्राउंडवर आठवतात की किती सुंदर पद्धतीने घेतले गेले होते. आणि ऑफ पिरियड असला की मैदानावरचे सगळे खडे उचलायचे, गवत काढायचे, हे नेहमीच आपलं ठरलेलं असायचं. त्यानंतर मी सगळ्यात पहिले जे भाषण केलं ते भाषण म्हणजे इथेच, याच ठिकाणी भाषणाची सुरुवात झाली. पहिलं भाषण होतं लोकमान्य टिळकांवरचं आणि त्यानंतर मग कंटिन्यू भाषणच करत गेले. त्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आज आहे 26 तारीख आणि आपण भेटलो आहोत 26 वर्षानंतर. तर ही आवर्जून घेण्यासारखी ही गोष्ट आहे की 26 तारीख आणि 26 वर्ष. आता मी तुमचा निरोप घेते आणि इव्हन सगळ्यांनाच मला ह्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात की खरंच मला आजही अभिमान आहे की मला माझे आई वडील माझ्यासाठी प्रेरणास्थान होते आणि गुरुही माझ्यासाठी कायमस्वरूपी प्रेरणास्थान होते आणि असतील. निरोप घेताना मी माझ्या काही ओळी, मला कविता करण्याचाही थोडासा छंद आहे, कथा करण्याचाही थोडा छंद आहे. तर शेवटी निरोपाच्या मी एक कविता सांगावीशी वाटते तुम्हाला. शाळेशी जोडलेल्या आठवणी कधीच नाही विसरणार. शाळेशी जोडलेल्या आठवणी कधीच नाही विसरणार. गुरुजनांच्या शिकवणीचा नेहमीच आदर करणार. हरवलेले सवंगडी आणि ते बालपण पुन्हा एकदा मज भेटले आहे. आनंदाचे सुवर्ण क्षण आणि ते बालपण मला आज भेटले आहे. गुरु शिष्यांचे मित्रमैत्रिणीचे नाते पुन्हा जपूया. येणाऱ्या उद्याच्या भविष्यासाठी आपण एक आदर्श ठरूया. धन्यवाद.